आपल्या आजूबाजूला दिसणारी छोटीशी मधमाशी निसर्गातील अत्यंत मेहनती आणि बुद्धिमान कीटक आहे. मधमाशी हा कीटक वर्गातील प्राणी असून ती पृथ्वीवरील मानवासाठी उपयुक्त ठरणाऱ्या महत्त्वाच्या जीवांपैकी एक आहे. मधमाशांपासून मिळणारे मध हे अतिशय पौष्टिक आणि सुगंधी गुणांनी भरलेले अन्न मानले जाते. जगभरात मधमाशांच्या 20,000हून अधिक प्रजाती आढळतात, पण त्यापैकी फक्त काहीच प्रजाती मध तयार करतात. भारतात प्रामुख्याने एपिस मेलिफेरा, एपिस फ्लोरिया आणि एपिस सेरेना इंडिका या मधमाशा आढळतात. मधमाशा नेहमी समूहात राहतात. एका पोळ्यात साधारण 20 ते 60,000 मादी कामगार मधमाशा, काही 100 नर मधमाशा आणि एकच राणी मधमाशी असते. राणी मधमाशीचे मुख्य काम अंडी देणे असते. ती एका दिवसात तब्बल 2000 अंडी देऊ शकते. राणीचे आयुष्य सुमारे 5 वर्षे असते, तर कामगार मधमाशीचे आयुष्य फक्त 45 दिवसांचे असते. कामगार मधमाशा फुलांमधून अमृत गोळा करतात, पोळ्याची स्वच्छता करतात, लहान अळ्यांची काळजी घेतात आणि पोळ्याचे संरक्षणही करतात. विशेष म्हणजे फुलांचा रस गोळा करण्यासाठी मधमाशी 10 ते 15 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. मधमाशांचे पोळे मेणापासून तयार केले जाते. त्यातील षटकोनी आकाराच्या छोट्या पेशींमध्ये मध साठवला जातो. मधमाशांच्या शरीरात 2 पोटे असतात. एका पोटातून त्यांना ऊर्जा मिळते, तर दुसऱ्या पोटात फुलांचा रस साठवला जातो. हा रस एन्झाईम्सच्या मदतीने मधामध्ये बदलतो. मधमाशीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांची भाषा. मधमाशा वॅगल डान्स नावाच्या नृत्याद्वारे इतर मधमाशांना अन्न कुठे आहे हे सांगतात. या अद्भुत शोधासाठी वैज्ञानिक कार्ल फॉन फ्रिश यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. मधमाशी ताशी जवळपास 24 किलोमीटर वेगाने उडू शकते आणि तिचे पंख एका सेकंदात 200 वेळा हलतात. त्याचबरोबर मध हजारो वर्ष खराब होत नाही आणि त्यात अनेक जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. इतकी छोटी असली तरी मधमाशी निसर्गाच्या संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. फुलांचे परागीकरण करून ती शेती आणि पर्यावरणाला मोठी मदत करते. म्हणूनच मधमाशांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. धन्यवाद.